किचनमध्ये परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत। सगळ्या सबस्क्रायबरचे धन्यवाद, सगळ्या व्ह्यूअर्सचे मनापासून आभार। आता सध्या बाजारात आपल्याकडे खूप छान अशी मेथीची भाजी मिळतीये। हिवाळ्यात मेथी जरूर खावी आणि बाजारात येती पण खूप छान मेथी। या दिवसात मेथी लागते पण छान। तर बघा, मी आज तुम्हाला दाखवणार आहे लसुनी मेथी। तीच मेथी खाऊन कंटाळा येतो, तर आज या प्रकारे तुम्ही मेथीची भाजी करून बघा। मुलं सुद्धा अगदी आवडीने खातील आणि ज्यांना ग्रेव्हीच्या भाज्या आवडतात ना ते तर नक्कीच खातील। तर त्यासाठी ग्रेव्हीसाठी बघा, मी इथे घेतलेले आहे 2 ते 3 हिरव्या मिरच्या, त्यानंतर 2 चमचे घेतलेले आहेत शेंगदाणे। शेंगदाण्याचं तुम्ही साल काढूनही घेऊ शकता। त्यानंतर मी इथे घेतलेले आहे 2 चमचे डाळ्या घेतलेल्या आहेत फुटाण्याच्या, तुम्ही फुटाणेही घेऊ शकता। नाही तर मग तुमच्याकडे हे डाळवण नसेल तर आपली हरभऱ्याची डाळ असते ना, ती 2 चमचे भाजून घ्यायची आहे। त्यानंतर 2 चमचे घेतलेले आहेत पांढरे तीळ। हे सगळं आपल्याला पाणी टाकून अगदी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हिरवी मिरची किती घ्यायची हे तुमच्यावर डिपेंड आहे, तुम्हाला आवडेल तशी हिरवी मिरची घेऊ शकता। हिरवी मिरची मुलं खाणार असेल तर नाही टाकली तरी काहीच हरकत नाही। बघा, अगदी बारीक अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे। आता मी एक कढई घेतलेली आहे, त्यात अगदी थोडंसं तेल आपल्याला टाकून घ्यायचं आहे, खूप तेल नाही टाकायचं आहे। आणि त्यात टाकून घ्यायचं आहे बघा लसूण। लसूण थोडासा एखादा मिनिट परतन झाला की आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण चिरून ठेवलेली बारीक मेथी। आता मीडियम गॅस करून आपल्याला, स्लो किंवा मीडियम गॅस करून आपल्याला मेथी छान शिजेपर्यंत म्हणजे परतून घ्यायची आहे अगदी। इथे एक थोडंसं पाव चमचा मीठ टाकून आपल्याला मेथी पाहिजे तर परतून घ्या, म्हणजे मग छान मेथी लवकर परतली जाते। थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी, खूप नाही टाकलेलं आहे, फक्त मेथीला थोडंसं पाणी सुटेल आणि छान परतली जाईल एवढंच मीठ आपल्याला टाकायचं आहे। बघा, 3 ते 4 मिनिटं झालेली आहे, आपली मेथी छान परतली गेलेली आहे, काढून घ्यायची आहे। आता त्याच कढईत मी 1 पळी तेल टाकून घेतलेलं आहे, तुम्ही इथे तूप पण वापरू शकता, तुपात पण ही भाजी छान लागते। आता तेल छान तापलं की आपल्याला टाकून घ्यायची अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि भरपूर लसूण, पाव चमचा हळद। एखादा मिनिट लसूण परतायचा आहे आपल्याला। लसूण थोडा जास्तीच टाका, कारण ही आपली भाजीचं नावच लसुनी मेथी आहे। घ्यायचा आता आपल्याला कांदा, कांदा छान परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा परतन झाला की आपल्याला टाकून घ्यायचा आहे टोमॅटो। मी थोडासा जाड चिरलेला आहे, तुमच्याकडे जर एवढा जाड नसेल आवडत तर तुम्ही अगदी बारीकही चिरून घेऊ शकता, पण जाड छान लागतो म्हणून मी जरा जाड चिरलेला आहे। कांदा टोमॅटो आपला छान शिजावा परतावा म्हणून मी टाकले थोडंसं मीठ, पाव चमचाच मीठ टाकलेलं आहे, खूप नाही टाकलेलं, म्हणजे मग टोमॅटो पण छान शिजला जातो, आपला सॉफ्ट होतो एकदम। कांदा टोमॅटो परतन झाला की आपल्याला टाकून घ्यायची आहे आपण करून घेतलेली ग्रेव्ही। त्याच मिक्सरच्या भांड्यात मी थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि वा, फार सुंदर वास येतोय। आता बघा, इथे आपल्याला टाकून घ्यायचं आहे चवीनुसार तिखट। मी इथे मिरची पण टाकलेली आहे, त्यामुळे 1 ते 1.5 चमचा तिखट टाकते, तुम्ही चवीनुसार कमी अधिक करू शकता। इथे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही गरम मसाला, काळा मसालाही तुमच्याकडे आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। आणि 1 चमचा घेतलेली धने जिऱ्याची पावडर। धने जिऱ्याची पावडर अवश्य टाका, खूप छान टेस्ट येते। आणि आता आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचंय। आता बघा, छान तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला, एकदम मस्त ग्रेव्ही तयार झालेली आपली, पूर्णपणे तेल आलेले बाहेर। इथे तुम्ही पाहिजे तर घरातली साय किंवा बटरही वापरू शकता। आता आपण टाकून घ्यायची आहे
जी बाजूला मेथी ठेवलेली होती ना परतून ती. बघा काय सुंदर अशी आपली भाजी. इथे मला थोडीशी भाजी घट्ट वाटतेय म्हणून मी थोडंसं अजून पाणी टाकून घेतेय. तुम्हाला घट्ट पातळ कशी आवडते तशी तुम्ही करू शकता. ही भाजी थोडी घट्टही नाही आणि थोडी पातळ नाही, अशी छान वाटते. आता आपण भाजी परतताना थोडंसं मीठ टाकलेलं होतं आणि ज्यावेळेस कांदा टोमॅटो परतला तेव्हाही मीठ टाकलेलं होतं. त्यामुळे आता मी फक्त अर्धा चमचा मीठ टाकते. तुम्ही अंदाज घेऊन मीठ टाकू शकता चवीनुसार. आणि आता आपल्याला 3 ते 4 मिनिटं भाजी छान परत शिजून घ्यायची आहे. बघा 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. मस्त अशी आपली मेथीची भाजी, लसणी मेथी तयार आहे. तुम्हाला पाहिजे तर वरतून तुम्ही लाल मिरचीचे 2 ते 3 लाल मिरच्या टाकून तडका फोडणी देऊ शकता, पण तशी गरज नाही वाटत. पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही देऊ शकता. आजची माझी ही रेसिपी, ही भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.